आणि त्या घरामध्ये ते राहायला गेले होते 7-7 महिने झाले। एक आपलं कष्ट करून जगणारं हे कुटुंब होतं आणि त्यांच्या बाजूलाच फरीद शेख नावाचा अत्यंत नीच प्रवृत्तीचा जिहादी मानसिकतेचा हा हरामखोर त्यांना 7 महिने सातत्यानं त्रास देत होता। परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या कुटुंबियानं ना याबद्दल कधी वाच्यता केली ना कधी कुणाकडे तक्रार केली। त्यांच्या दारामध्ये खरकटं टाकणं, त्यांच्या घरावरती रात्रीची लाईट बॅटऱ्या दाबणं, त्यांना शिवीगाळ करणं, तुम्ही इथं माझ्या शेजारी राहू नका अशी भूमिका घेणं। परंतु त्या बिचाऱ्यांनी कधी या सगळ्या विषयामध्ये ब्रशब्द काढला नाही। परंतु मागच्या मला वाटतं 4 दिवसापूर्वी सकाळी पहाटे म्हणजे 6 वाजताच त्यानं या लोकांना शिवीगाळ करून त्यांच्यावरती खुनी हल्ला केला। मनीषा केसरीकर यांच्या पोटावरती त्यानं इतका वर्मी घाव घातला होता की पोटातील सर्व आतड्या बाहेर आल्या होत्या। मोहन केसरीकरच्या डोक्यामध्ये हातोड्याचा मोठा असा घाव घातला आणि ते सगळे दोन्ही पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले। लहान मुलं जी आहेत मनाली आणि मनोज या दोघांनी घराची कडी लावल्यामुळं ते नशिबानं वाचले। नंतर त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेल्याच्या नंतर त्या मनीषा ताईंचा काही वेळातच मृत्यू झाला आणि मोहन केसरीकर यांच्यावरती उपचार सुरू होते। या डोक्याची कवटी हातोडा मारल्यामुळं आत गेल्यामुळं पूर्ण त्यांचा ब्रेन डॅमेज झाला होता। तरी सुद्धा आपल्या मिरज सिव्हिलच्या सरकारी डॉक्टरांनी खूप शर्थीचे प्रयत्न केले। त्यांचं ऑपरेशन पण त्याच दिवशी केलं। त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलं होतं। जेव्हा मला ही बाब कळाली, हिंदू चळवळीतले अनेक कार्यकर्ते तिथं उपस्थित होते। मी त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता तिथं आलो आणि डॉक्टरांशी डीन सरांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा सांगितलं की अत्यंत पेशंट सिरियस आहे आणि मग काल त्यांचंही निधन झालेलं आहे। आता काही कारण नाही, त्यांचं कुठला वाद नाही, त्यांचं कुठलं भांडण नाही, परंतु अत्यंत घाणेरड्या मानसिकतेतून या कुटुंबाचा घात या शेखनी केलेला आहे। पोलिसांचं मी अभिनंदन करेन, त्यांनी तात्काळ, कारण हा मोबाईल पण वापरत नाही आणि त्या दिवशी पोलिसांनी 15 ऑगस्ट असताना देखील म्हणजे सगळे राष्ट्रीय सणामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होते आणि अशा काळामध्ये त्यांनी सगळी यंत्रणा त्यांची अलर्ट करून कुपवाड MIDC पोलीस स्टेशन असेल किंवा LCBची सगळी टीम कामाला लावून त्याला 4 तासानंतर त्याला पकडलं गेलेलं आहे। आता एवढं नालायकपणा, कारण आता अहिल्यानगरला मागच्या 10 दिवसापूर्वी तुम्ही मीडियामध्ये बातमी बघितली असेल, तिथं धीरज परदेशी नावाचा एक महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी मुकुंदनगर नावाचा जो एरिया आहे, जो पूर्वी हिंदू बहुल होता आता तो मुस्लिम बहुल झालेला आहे आणि त्या परिसरामध्ये कपाळाला टिळा लावून का आला म्हणून एका त्या कारणासाठी त्याला मारून टाकला। आता ते प्रकरण अजून ताजं आहे, तोपर्यंत सांगलीमध्ये हे प्रकरण घडतंय। बरे कर्नाटकातून आलेलं हे हिंदू कुटुंब आहे, यांनी कुणाच्या भानगडीतच नाहीत। मला खरं तर तिथं सगळे आले होते, 400-500 लोक त्या दवाखान्यात होती, काही पत्रकार मित्र पण त्या दिवशी आले होते। कर्नाटकातलं कुटुंब महाराष्ट्रात येतंय, सांगलीमध्ये येतंय। आता तुम्ही परिस्थिती बघताय, आपल्याकडे सुद्धा असं एखादी दुःखद घटना झाली तर लोक वेळ द्यायला काचकूच करतात, परंतु सकाळ 6 वाजल्यापासून ते कुपवाडमधले सगळी लोक तिथं थांबून होते। अनेक लोक रडत होती, म्हणजे हे म्हणले कुटुंब असं आहे की किमान 500 घरं यांनी या परिसरात बांधली असतील, एखाद्याला 10-15 हजार रुपये राहिले तरी ते परत कधी मागायला गेले नाहीत, एवढे कष्ट। आता ती मुलगी तिथं होती, मुलीला आम्ही भेटलो तेव्हा तिला माहित नव्हतं की तिच्या आईचा मृत्यू झालाय। आमच्या पण अंगावर काटा आला, हिला तर सांगायचं कसं, कारण वडील पण इतके सिरियस आहे आणि आई तर संपली होती। मुलगी म्हणते की आम्ही कष्ट करणार आमचं कुटुंब आहे, आमचं कसं तरी बरं चाललं होतं आणि यांना आमच्या कुटुंबाची वाट लावून टाकली, आमच्या आईला आणि वडिलांना तेवढं वाचवा। आता त्या बिचारीला माहीतच नव्हतं की आईचा मृत्यू झालाय, त्या बिचारीला माहीत नव्हतं की वडिलांचा मृत्यू काही वेळानं होणार आहे, कारण त्या मुलीला सांगू शकत नव्हतो। आता ही मुलगी 16 वर्षाची आहे, मुलगा त्यांचा 12 वर्षाचा आहे आणि हे हातावरचं पोट असणारं कुटुंब आज या जिहादी मानसिकतेच्या प्रवृत्तीनं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे। काही कुठलं कारण नाही आणि म्हणून आमची पोलिसांच्याकडे अशी मागणी आहे की पोलिसांनी या फरीद शेखला फासावरती चढवण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीचा तपास करावा, याचं चार्जशीट तात्काळ दाखल करावं। जसं
माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये उंदीमध्ये एका मुस्लिम मुलीवरती अत्याचार झाला 4 वर्षाच्या, आणि तो पुजारी नावाचा नीच प्रवृत्तीचा माणूस होता. 12 दिवसाच्या आत जत पोलिसांनी त्याचा तपास केला, चार्जशीट दाखल केलं. मागच्या 8 दिवसापूर्वी त्याला फाशीची सजा झाली. त्या धर्तीवरती या हरामखोराला फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ पोलिसांनी सगळ्या कारवाया कराव्यात. याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण सगळं चालवावं. पहिल्यांदा चार्जशीट त्यांनी दाखल करावं, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं. सरकारी वकील म्हणून हेमंत निंबाळकर, हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी अशी आमची मागणी आहे. हर्षद निंबाळकर, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही याबाबतचं पत्र देणार आहे आणि तशा पद्धतीची मागणी इथल्या सगळ्या आमच्या सहकारी मित्रांची आहे. आता फिर्यादी ही मुलगी आहे आणि तिचा भाऊ साक्षीदार आहे, अन्य काही साक्षीदार आहेत, तर यांना पोलीस प्रोटेक्शन देण्याची आवश्यकता आहे. आणि हे एकदम अल्पवयीन बाळ आहेत. आज त्यांचं घर उघड्यावरती पडलेलं आहे, त्यांचा कुठला आधार नाही आहे. त्यांचे आजी आणि आजोबा गावाकडे असतात हेब्बाळला, ते एकदम थकलेले आहेत, घरामध्ये ते बसून असतात. त्यांचे चुलते आहेत, ते पण इथं गवंडी कामच करतात. म्हणजे गवटी कामाची कधी मिळणार नाही. त्यांची आत्या ईश्वरपूरला राहते, त्यांचे पण मालक गवंडी कामच करतात. म्हणजे एकदम हातावरचं पोट आहे, काम केलं तरच संध्याकाळी चूल पेटल अशी परिस्थिती या कुटुंबाची आहे. आणि त्यामुळे यांची काळजी घेणं सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की या 2 मुलांना, त्यांची बहीण जी फिर्यादी आहे मुलगी, तिचा भाऊ किंवा अन्य कोण जबाबदार साक्षीदार असतील तर त्यांना प्रोटेक्शन देण्याची आवश्यकता आहे. कारण ही मानसिकता इतकी नीच आहे की यांना याचं काही देणं घेणं पडलेलं नाही. हे कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्या दिवशी त्या मुलीनं कडी जर घातली नसती घराची तर या दोघांना पण मारून टाकलं असतं. कारण पोलिसांनी जेव्हा पकडलं तेव्हा पोलिसांच्या वरती पण त्यांना हातोड्यानं अटॅक करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतक्या नीच प्रवृत्तीचा हा माणूस आहे आणि कुठलंही कारण नाही. यांना फक्त धर्माचं काम करायचं आहे आणि धर्माच्याच कारणासाठी त्यांनी या गरीब बिचाऱ्यांना मारलेलं आहे. तर आता दुसरी मागणी आमची अशी आहे की ह्या सगळ्या विषयामध्ये आता ही मुलं लहान आहेत आणि आता ते एकदम उपलानी झालेले आहेत, त्यांचं वय कमी आहे. वय पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांची शैक्षणिक पात्रता बघून राज्य सरकारनं त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण आता एकदम सीमा भागातले आपले आहेत आणि आता आपल्या सांगलीमध्ये हा प्रकरण घडलेला आहे. महाराष्ट्र सरकारची आपली जबाबदारी आहे की त्यांचं वय पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांची शैक्षणिक पात्रता बघून सरकारनं त्यांना सरकारी नोकरीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये एक सकारात्मक विचार राज्य सरकारनं करावा अशी मागणी आमची राज्य सरकारकडे आहे. आता या सगळ्याबाबत प्रचंड तीव्र संताप आहे. सातत्याने या घटना घडतायत. मागच्या 4 दिवसापूर्वी मला ईश्वरपूरच्या एका पालकाचा फोन आला की माझी मुलगी शिकायला सांगलीमध्ये आहे आणि ती 17 वर्षाची आहे, मेरिटमध्ये नंबर 1 ला आहे आणि तिला एक हा जिहादी प्रवृत्तीचा पोरगा सातत्यानं त्रास देतोय. म्हणलं या तुम्ही, मी बोलतोय एसपी साहेबांना. सावळजला तिथल्या पोरानं हिंदू मुलीबरोबर आधी लग्न केलंय, आता परत मारवाडीची पोरगी घेऊन फरार झालाय. मारवाडी राजस्थानवरनं जगायला आलेले मारवाडी राजपुरोहित ब्राह्मण समाजाचे, आणि त्या मुलीला फूस लावून तो 2 महिने झाला पसार आहे. ह्या घटना सातत्यानं घडतायत. लव जिहाद, सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करणं, लँड जिहाद, वोट जिहाद, ज्यूस जिहाद, कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण तुम्ही नाशिकचं बघितलं. हे प्रकरण सगळी ठरवून घडलेली आहेत, ठरवून घडतायत. आणि त्यामुळे या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहणं हे सकल हिंदू समाजाची जबाबदारी आहे. आणि मी जे दानशूर लोक आहेत त्यांना पण मी विनंती करतो, सरकार सरकारच्या पद्धतीनं काम करेल, सरकारकडे आपण पाठपुरावा करू, परंतु आपण या कुटुंबांना मदत करण्याची आवश्यकता आहे. या कुटुंबाच्या पाठीमागे आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजातल्या दानशूर लोकांनी मुलीची जबाबदारी घेणं, मुलाची जबाबदारी घेणं, त्यांना काहीतरी आर्थिक मदत देणं, अशा पद्धतीचं काम आपल्या सांगलीतल्या व्यापारी लोक असतील किंवा आणखी काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतील तर ह्यांनी हे काम करावं. आणि म्हणून या घटनेच्या निषेधार्थ सांगली कुपवाड 21 तारखेला बंद ठेवण्याच्या संदर्भामध्ये सकल हिंदू समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण या सगळ्या सांगली मिरजमध्ये अत्यंत ही संतापजनक घटना घडल्यामुळं सांगली शहर आणि कुपवाड शहर बंद ठेवून आपण 21 तारखेला शिवतीर्थ
छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे मारुती चौकामध्ये, तिथून महानगरपालिकेपर्यंत एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे 4 वाजता सायंकाळी, शुक्रवारी दिनांक 21 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता शिवतीर्थ ते महानगरपालिका अशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळं सांगलीच्या बंदमध्ये, आता माझ्या तर राजकारणामध्ये मी कधी बंदच केला नाही, माझा हा पहिलाच प्रसंग आहे, परंतु लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत आणि अशा घटना सातत्यानं घटना घडतायत. वैवाहिक महिलांना तर जास्त टार्गेट केलं जात आहे. वैवाहिक महिला किंवा पतीचं निधन झालेल्या महिला ज्याच्या नावावरती प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी हाणता येईल, ढापता येईल, त्याच्या पद्धतीचं प्लॅनिंग केलं जात आहे. हा हिंदू मुस्लिम हा अजिबात विषय नाही. कारण हिंदू मुस्लिम जर करण्याचा आमचा विषय असता हे प्रकरणच घडलं नसतं. ह्या प्रकरणाचं कारण काय? जी काही तज्ज्ञ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की अशा विषयावरती बोलतात, तर या नवरा बायकोचा मर्डर करण्याचं कारण काय? मर्डर करण्यासारखा त्यांचा काही विषयच नव्हता, त्यांचा कुठला वाद नव्हता. हे बिचारे कधी त्याला ब्र शब्दाला बोले नाहीत. 7-8 महिने जो त्रास देतोय, तुम्हाला त्या परिसरातील लोक सुद्धा सांगतील की बाबांनो हा कोणाच्याही अध्यामध्यात नसणारा माणूस आणि तरुण आहेत, 40-42 त्यांचं वय आहे आणि करून खाणाऱ्या लोकांचा तुम्ही असा घात करता. आणि जेव्हा पोलिसांनी विचारलं तर फक्त अल्लाच्या नावानं तो नुसता तिथं ओरडत होता, बाकी तिथं काही नाही, तिथं काही तो स्पष्टपणे त्या विषयावरती बोलत नव्हता. तर असे नीच काम हे सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी घडतंय आणि ते घडू नये यासाठी हिंदू समाजाने एकत्रित यावं अशी भूमिका आमची आहे. आणि 21 तारखेला माननीय आमदार संग्राम भैया जगताप हे अहिल्यानगरवरून या मोर्चात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. माननीय आमदार महेशदादा लांडगे हे पिंपरी चिंचवडहून या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी येणार आहेत. अन्य हिंदुत्ववादी चळवळीमध्ये काम करणारे सहकारी मित्र या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. तर हात जोडून विनंती आहे सांगलीकरांना की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं. सांगलीचे आमदार असणार की सुधीर दादा, सुरेश भाऊ सगळेच असणार. फॅमिली आधी ज्या ठिकाणी राहत होती राहत होता, नाही, नवीन घर जिथं बांधलं त्यांनी छोटा प्लॉट घेऊन तिथं स्वतःच घर बांधलं. अगोदर ते भाड्यानं राहत होते, तिथं हा त्याच्या बाजूला याचा प्लॉट होता. तर तुम्ही आमच्या शेजारी नको म्हणून हा सारखा सातत्यानं त्यांना त्रास देत होता, त्यांची हॅरेसमेंट करत होता. त्यांचा आणि ह्यांचा कुठलाही कसलाही वाद नाही. एका शब्दानं ते कधी उलटे पण बोलले नाही. रात्री त्या महिलांच्या तोंडावरती बॅटरी दाबणं, अरे नीच काम होतं ना. आम्ही आता त्या मुलींना तुम्ही जर पोलिसांनी सांगितलं असतं तर मदत झाली असते. ते कुठं सांगा म्हटले, परत हा आम्हाला काहीतरी मारहाण करणार आणि एवढं टोकाला प्रकरण जाईल मर्डर पर्यंत, हे त्या बिचाऱ्यांच्या ध्यानीमध्ये पण नाही. प्लॉट मालकीचा आहे त्याच्या, हा त्याच्या मालकी. पोलिसांना आम्ही विचारलं तर आता जिहादी आहे वगैरे तसा काय नाही असं पोलिसांची म्हणणं. बघा, पोलिसांची नेहमीच भावना अशी राहते, तो मानसिक त्याच्यावर तणाव आहे, तो वेडा आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम आहे. पोलिसांनी काय म्हणावं याच्याशी देणं घेणं नाही. त्याला मारलं का मग पोलिसांनी याचं उत्तर द्यावं. आता जो मोर्चा तुम्ही काढणार आहे हा नेमका कोणाच्या विरोधात काढणार आहे, कसा काढणार? नाही, ह्या मोर्चाची भूमिका हीच आहे की लोकांच्या मध्ये असं काय हे प्रकरण घडतंय, तुम्ही या सगळ्याबाबत जागृत व्हा. लोकांना वाटतं की बाबांनो हे भाजपवाले, संघवाले किंवा विश्व हिंदू परिषदेचे लोक, बजरंग दलवाले, शिवप्रतिष्ठानवाले हे लोक नुसते मतासाठी हिंदू मुस्लिम करतायत. मग त्या ज्या लोकांचा असा प्रश्न आहे त्या लोकांनी याचं उत्तर द्यावं ना. ह्या 2 नवरा बायको कर्नाटकात आलेले, त्यांचं नाही तर कुणाचं भांडण नाही, पण त्याला मारायचं कारण काय? सांगली जिल्ह्यात जानेवारीपासून जवळजवळ 48 मर्डर झाले. तर लोकांच्या अशा भावना आहेत की इतर गुन्हेगारांना मग नाही, इतर गुन्हेगारांना सुद्धा पोलिसांनी ठोकावं ना. मागे मी हीच भूमिका मांडली. 2 वेगळा आहे ह्या प्रकरणात. हे प्रकरण एकदम निष्पाप कुटुंबाला मारून टाकलंय ना. दुसऱ्या प्रकरणामध्ये जे मर्डर होत आहेत, ठोका ना. जे सातत्यानं गुन्हे करतायत ते कुठले त्याच्याशी बघायची गरज नाही. गरीब लोकांचा मर्डर करणं, जागेवरती कब्जा टाकणं करा ना तुम्ही. असे जे कोण आहे त्याची लिस्ट काढा.
ठोकून टाका त्यांना, शांत होऊ दे सांगली. कॉम्प्रोमाइज केलेले आहेत. ते कुणाला त्यांना अत्याचार होतात. मी विचारलं त्यांना, त्या मुलीला डोळ्यात पाणी आलं. आपण म्हणजे असं घडलंय, मारहाण वगैरे करत दिली असती तर तिथं आवाज चालून घर पाड तर जबाबदाऱ्यांना शोधून काढून यांच्यावर यांचा बंदोबस्त करून ह्यांना हकललं पाहिजे. यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, एखाद्या हिंदूंवरती अत्याचार झाला, त्यांचा खून झाला की मग सकल हिंदू समाज आहे, हिंदुत्ववादी संघटना आहे, सगळ्या येतात हिंदूंसाठी. झाला मॉब लिंचिंग म्हणून भेट देतात पक्षाचे लोक, साठी का आपण करत नाही? मग जीवाची किंमत शून्य आहे का आपण बघणार आहे? त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि आमदार साहेबांनी आता सांगितलं, समस्त हिंदू समाज आहे, सगळ्यांना आम्ही आव्हान करतो या आंदोलनामध्ये. मुस्लिम समाजाने देखील एसपी साहेबांना निवेदन दिले की सदर इसमाला एकच घटना घडल्यानंतर लव जिहादची प्रकरण घडतायत, ह्याच्यावरती तुम्ही बोला ना, काय कारण आहे? हिंदू मुलींचं प्रमाण काय वाढतंय? कारण टार्गेट करून केलं जातंय ना. त्यांना मदत करणारे वकील तेच लोक आहेत. त्यांना मदत कुठं त्यांना ठेवायचं, कुठं पाठवायचं, ही तीच लोक आहेत. त्यात पण त्या लोकांनी आता त्यांना ही जी प्रकरणं समोर येत आहेत, किंवा एक लग्न झालं घरी ठेवलाय, आता दुसरी परत राजस्थानची पोरगी येऊन गेलाय विषयावरती. सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करायची, स्थळ बांधायची, त्या प्रार्थना स्थळ बांधण्याबद्दल काय नाही असताना करणार. आता केंद्रीय यंत्रणांनी जेवढे आता छापे टाकले, कुठं टाकले? त्या मंदिरात टाकले का? त्यांना काही कुणी सांगितले? त्यात काय राजकारण आहे? छोट्या छोट्या शहरामध्ये सुद्धा केंद्रीय यंत्रणा पोचलेल्या आहेत आणि त्यांनी या लोकांना ताब्यात घेतलं, त्यांचे लॅपटॉप ताब्यात घेतले, त्यांचे कनेक्शन उघड होत आहेत आंतरराष्ट्रीय. म्हणजे देशाच्या विरोधात सुद्धा तुम्ही जाताय, तर तेव्हा मुस्लिम संघटनांनी या विषयावरती बोललं पाहिजे. चांगलं झालं असतं ना, स्वागत केलं असतं लोकांनी. युपीला पाठवले पाहिजे, तिथं कशा पद्धतीने हे एन्काउंटर होत आहेत त्याची जरा स्टडी करून आलं पाहिजे आणि या लोकांना ठोकलंच पाहिजे. कुणी आलं होतं त्यांनी उघड करावं ना, कोण आहे त्यामध्ये. राजकीय प्रेशर आलं, कुणी आणलं, उघड केलं पाहिजे. आम्ही एसपी साहेबांच्या सोबत आहोत. जिथं आहे तिथं त्यांनी बिनधास्त करा.
परंतु एकदा सांगली शांत झाली पाहिजे. रोज 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 जे विषय सुरू आहेत ते विषय नको आहेत. सामान्य लोकांनाही नको वाटतं. हे गँगवार वगैरे त्यांनी मोडून काढलं पाहिजे आणि एसपी साहेब त्या पद्धतीने काम करतील. राज्यात अनेक लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. जंगलमध्ये पण डावण्याचा आणि मानसिकताच घाणेरडी आहे ना. ते प्रकरण नसरापूरला झालं, हे कोणत्या मानसिकतेतून झालं? हीच मानसिकता आहे. आता रात्री पण मी एका पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हणजे 10 वर्षाच्या मुलीवरती रेप करून मारून टाकली तिला. काल रात्रीची घटना 11 लोकांना. आज आणि नाही बघा, हे जे अतिरिक्त जबाबदारी कामाचा व्याप जास्त आहे का असं आम्हाला म्हणायचं. नाही व्यापाचं नाही. पोलिसांनी सुद्धा जे काही खालचे अधिकारी आहेत त्यांना प्रियांड द्यावं या सगळ्या विषयात. आणि राजकारण्यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जरा दुर्लक्ष करावं. जरी आपल्या जरी पार्टीत असते तर पोलिसांना मग आपण त्यांना फ्री हँड दिला पाहिजे सगळ्यांनीच. आपण सगळेच जिल्ह्यातल्या लोकांनी नाही गृहमंत्र्याकडून ठोकाच म्हणतात ना सगळ्यांना. गृहमंत्र्याकडून फ्री हँड आहे म्हणून तर सगळीकडे कारवाई सुरू आहेत मोठ्या प्रमाणात. गृह मंत्रालयाने नाही इथं मी काय म्हणतोय, इथं तुम्ही फ्री हँड दिला पाहिजे अधिकाऱ्यांना अशा. आता आणि आम्ही राजकारत्यांनी जरा जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षातल्या बसून ह्याच्याबद्दलची पॉलिसी ठरवली पाहिजे. तुम्हीच म्हणला आता राज्यात एवढ्या सगळ्या घटना घडायला लागल्या, त्याचा अर्थ काय दोन व्यवस्था बिघडली तुम्हीच मान्य करताय. दुसरीकडे तुम्ही सांगता की गृह मंत्रालयाने किंवा नाही काय करायला पाहिजे. तुम्ही आता प्रश्न मला काय विचारला की बाबा हिंदू आणि मुसलमानांचा विषय विचारला. आता ज्या राज्यभरामध्ये नसरापूरला घटना घडली, नसरापूरच्या घटनेमध्ये इतक्या कमी वेळामध्ये फासावरती चढवण्याचा निर्णय झाला. सरकार सतर्क असल्याशिवाय झाला का? आपल्या जतमध्येच 12 दिवसामध्ये चार्जशीट दाखल केलं. मग त्या पोलिसांच्या पाठीमागे उभं राहिलं नाही पाहिजे का नाही राहिलं पाहिजे? जिथं पोलीस चांगलं काम करतायत तिथं दिली. किती चर्चा झाली आपल्या इथं मीडियामध्ये, त्याची इतकी चर्चा झाली नाही उमदीच्या प्रकरणाची. म्हणजे जे करजगीचं प्रकरण घडलं नाही एवढी नाही चर्चा. नसरापूरचं जे प्रकरण इतकं चर्चेला गेलं ते प्रकरण चर्चेला गेलं नाही. हा नाही परंतु तेव्हा पण तिथं दबाव आपणच आणायचा ना. लोकांनी एकाच प्रकारामध्ये सगळे लक्ष घालतात. मला आता आमचं ह्या परवाच्या मोर्चाचं नियोजन तर हेच आहे ना. आपला दबाव असला पाहिजे, लोकांनी तर उत्स्फूर्त यात यायला पाहिजे होतं. आम्ही प्रेस पण घ्यायची गरज नव्हती. अरे माझी भूमिका म्हणजे ती त्यांची भूमिका आलीच की, त्यात काय नवीन भूमिका आहे? त्यांची भूमिका विरोधात आहे का? त्यांची भूमिका या बाजूनच आहे की या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यामुळे सगळी लोक तिथं तुम्हाला दिसतील त्या दिवशी. किंवा लोकांना दिले, त्यामध्ये घरं झालीत, अतिक्रमण झालीत, तर त्याबद्दलची भूमिका हे काय व्यापक काम आहे. मी काय 1 मिनिट बोललो विषय नाही. परंतु माननीय पालकमंत्री महोदयांना या संदर्भातली एक बैठक घेण्यासंदर्भात मी विनंती पत्र देतो. आणि मग महानगरपालिकेतले सगळे आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत खूप प्रकार आहेत. त्यासाठी आपण काय करणार? पण मिरजमध्येच हे प्रकरण घडलं. मिरजमध्येच जिम ट्रेनरनं मुलगी आणि इथं प्रकरण घडलंय मिरजमध्ये. ते प्रकरण असेल, आता ते जिम मध्ये जात होता आणि
त्यात आम्ही बोललो म्हणणार पण हे खरं आहे, जिम मध्ये जाताना सुद्धा मुली तुमचा फोन आहे हे बघितलं पाहिजे. खूप प्रकरण असे आहेत काही नाही हे चेन आहे म्हणून तर ही प्रकरण बाहेर येत आहेत ना. हिंदू चळवळीमध्ये जी मुलं काम करतायत ते सातत्यानं सगळ्याच गोष्टी काही मीडियासमोर आणत नाहीत. सातत्यानं हे काम चालूच आहे. त्यांना जेव्हा एखादा सोर्स मिळतो सुमोटो पण हे लक्ष घालतात. चालूच आहे. त्यांना जेव्हा एखादा सोर्स मिळतो सुमोटो पण हे लक्ष घालतात. ना मुलीची तक्रार आहे ना त्यांच्या घरची तक्रार आहे. कुठल्या तर मंदिरामध्ये जातात तिथून निरोप वकिलांना आणि ही या दिवशी घेतलं मग त्यांचे पालक पटल मुलीला सांगतात आपल्या घरापर्यंत एका मुलीच्या पाठीमागे 20-20 मुलं टार्गेट ठेवून काम करतायत. काय करेल ती मुलगी? फेसबुकला बघा, इन्स्टाला बघा. नातेपुत्यामध्ये काय घडलं? नातेमध्ये वैद्य नावाचं तो पोराला फेसबुकला अकाउंट काढलं होतं. वैद्य नाव त्याच्या प्रेमात पडली आणि 6 महिन्याच्या नंतर मुलगा आहे ब्राह्मण समाजाचा आहे त्याच्यावर मी लग्न करणार आहे ते त्या गावात गेले मराठवाड्यात. तेव्हा आमच्या गावात कोण असा नाहीच. त्यांनी फोटो दाखवला नाही हा मुस्लिम पोरगा आहे. मग हे प्रकरण सगळं बाहेर आलं. SP ग्रामीण सोलापूर त्यांनी त्याला अरेस्ट केलं आणि मग त्यानं ते फेक अकाउंट काढलं होतं, फेक नाव टाकलं होतं. 6 महिने पण तो सांगायला तयार नाही. हेच प्रकरण कुठं घडलं? नाशिकमध्ये. TCS मध्ये काम करणाऱ्या मुली, आता त्यांचं पॅकेज किती असेल बघा ना. IT झालेल्या पोरी 20-20, 30-30, 40-40 लाखाचं पॅकेज असणाऱ्या पोरी 1, 2, 3, 4 अशा करत 8 पोरींनी FIR दाखल केल्या. बाकीच्या मुलींनी दिल्या नाहीत FIR. एवढ्या मुलींना त्यांनी ह्या जाळ्यात अडकवलं होतं. तर ते कसं अडकवलं? तिचा व्हिडिओ तयार केला एका मुलीचा. तो व्हिडिओ तयार केला, त्याला मित्राला पाठवला त्यानं परत तिला दाखवला म्हणजे तुझ्या घरी सांगेल. त्याच्याबरोबर परत त्यांनी संबंध प्रस्थापित केले. परत त्यानं तो व्हिडिओ तयार केला, त्यानं दुसऱ्याला दिला. हे कुठलं प्रेम आहे? आज त्या मुली म्हणजे पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे. नाशिकच्या त्या महिला साध्या वेशामध्ये जाऊन त्या मुलींना विश्वासात घेतलं, त्यांना परत पटवून दिलं सगळं आणि मुलींना तयार केलं. अशी प्रकरणं सगळी. ती निदा खान तुम्ही बघितलं, ती HR होती. तिच्याकडे सातत्यानं त्या मुली तक्रारी करत होत्या. तिनं त्यांना सपोर्ट केला. परत तिकडे जाऊन ती वाढवून टाकली सरकारनं. तो मुलींना माझी विनंती, तुमचे मित्र कोण आहेत मग पाठवतोय तर ह्याच्यावरती काळजी मुलींनी पण घेण्याची आवश्यकता.